श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरून् तन्नमामि. ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपीच माला दंडकमंडलूधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा परतपरा कैवल्य सतना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखई निशिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव पापतापा आणि दैन्य सर्व जाव निरसोन. यहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तुन हा भवसागर याचे पावया पैल तीर. तमांना तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाध होतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन नाना हृदय प्रगडे पै. शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृद्धाभिषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी कवच अथ कवच. ध्यान. ध्याये मल्हारी देवं कनकगिरिनिभं म्हाळसाभूषितांगकं श्वेतांश खड्गहस्तं विबुधबुधगणः सेव्यमानं कृतार्थयः युक्ताग्रिदैत्यमूर्धीर्णं डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्य ओंकाररूपम्. प्रथम करावे गणेश नमन सर्व सिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यार्थ लाभते. शिवमने पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच हे गुह्याहुनी अतिगुह्य अज्ञान आजवधी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधी विधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वतीस सांगे कैलासपती ऐक प्रिये सावध चित्ती कैसी विधी विधान रीती कवच साधना करावया. शिकास्थानी प्रणवाक्षर बहदुद्दिक्त मस्तकावर
मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे. दोन्ही नेत्री मणी हत्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास. नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे. शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंधावरी. खड्गराज बाहुवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक. शंकरन्यासा अंगुलीवर चंद्रशेखर हृदयावरी. पिनाकीला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो. महादेवा उदरासी रक्षी शैलजापती कटीस रक्षी. त्र्यंबका माझ्या मांडीस रक्षी गुडघे माझे कृती तारका. दोन्ही जांगा ईश्वराने घोटे माळसा पतीने. पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे. जोडोनी दोन्ही हात भक्ती भरे सावध चित्त. प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी. ऐसे कवच हे मल्हारी सर्वरक्षक सर्वतोपरी. नित्यनेमे जपता जरी यह परत्र कल्याण होते. ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने. म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा. करिता मल्हारीचे चिंतन आदी व्याधी जाती पळून. जवळी येते कदापि न भूत प्रेत पिशाच. कुष्ठगळू दद्रुरोग इत्यादी महाबलिष्ठ रोग. नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी. प्रतिचार 3 दिवसांचा ताप उचकी नाशाचा. उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे. मस्तक शूळ नरसोनी जाई रघुद्युत विवादे विजय होई. सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता. घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे. त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला. सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती. सर्व मनोरथ सकल पूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला. पुत्रार्थासी पुत्रप्राप्ती धनार्थासी धनप्राप्ती. विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने. अश्वरथ पताका मिळते भव्य सिंदूर गृह लाभते. दासदासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे. आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती. संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने. चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल. यापेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना. मल्हारी देवा जय जयकार. माळसाकांता जय जयकार. मेघनाथ महीपती जय जयकार. मैराळ खड्गराजा जय जयकार. खंडेराया जय जयकार. जय राजा तव जय जयकार. प्रेमपूर स्वामी जय जयकार. येळकोट खंडेराव. ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून. सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना. राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी. अग्निचोर भयंकरी कशाचीही बाधा न होतसे. नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती. मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे. या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन. आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा. भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे. मंत्र स्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची. पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला. संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे. नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे. भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव. शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला. सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल. मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर. मनी ठेवा हा विचार मज होणी काही भिन्न नसे. मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर. मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा असावी ही. भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे. तेच आहे शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे. हे मल्हारी कवच संजीवन ऐश्वर्याची असे खाणी. आयुर आरोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचा. त्रिकाल करता कवच पठन कृपा होते न लागता क्षण. चारी पुरुषार्थ तत्क्षण लावती मल्हारी भक्तांना. मनी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते. मनोवांछित घडून येते मल्हारी कवच पठन करता. 10 वेळा प्रति दिवस ऐसे पठन करा एक मास. जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा. स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी. शतपाठ करता साचारी शापमुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन. प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता. मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम. अमर्याद तो कल्पद्रुम भक्तोद्धारा प्रकट झाला. ती तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ.
महिपती तू कृपाळ, आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करीती, नित्य कवचा आवर्तने होती. त्यांच्या सुखा नको गणती, हीच विनवनी सेवे करीची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत मल्हारी कवचम संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषयाः अनुष्टुभ छंदाः श्री गंगा माळसा युक्त मल्हारी देवता. ओम भूर्भुवस्वः इति बीजं तस्य पितुर्वरेण्यम् इति शक्तिः भर्गो देवस्य धीमहि इति कीलकं धियो यो नः प्रचोदयादितस्थं. श्रीमार्तण्ड भैरव प्रीत्यर्थं मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. पूर्वश्वेतांबरं देवम् आग्नेया रुद्रभैरवं दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्याक्रोधभैरवं पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्यं कालभैरवम् उत्तरे सिद्धिसिद्धान्तम् ईशान्ये शिवकर्पूरम् ऊर्ध्वे कालविरूपाय अम्बरे मल्लहारिणीम् अंतरिक्ष सदानन्दमेळकोटिस्वरूपिणम् एवम् एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा. विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपाल महीपते भ्रुवमर्धेतु ओंकारं द्विदले सहस्रभावनः. नेत्रे त्रिपुरान्तकं देवं नासिके कामहारकं मुखे मुमुक्षनाथायं कण्ठकर्मकलामृतं. हृदयं हरिलिङ्गाय स्कन्दे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रीलय रुद्राय उदरे उदयार्कजं. मध्यं रक्षतो कार्यार्थी नाभि नारद जायते. गुह्यं गुरुपन्थन्माय जङ्गे जीवप्रदोक्तु जानो मण्डल जानात पदप्रासाद प्राप्तये. अंगुष्ठे सर्वतीर्थानि सर्वांगे परमेश्वरः. एवम् अंगेषु दिव्यस्य मार्तण्डो स्वरूपिणं. प्रथमं काशीनाथाय द्वितीयं पञ्चलिङ्गयो तृतीय प्रेमलिङ्गाय चतुर्थे देवरूपिणीं पञ्चमं पञ्चप्राणाय षष्ठं षड्भुजक्षेमकं सप्तकं सपाकं सिद्धिम् अष्टम अंबिकाप्रियं नवमं जगन्नाथं मच्चं दशमं शोषहारकम् एकादशं महारुद्रं द्वादशं ज्योतिर्लिङ्गयोः त्रयोदशं त्रियोर्गीचं चतुर्दश भुवनत्रये पञ्चदशं मण्डलं पूर्वच षोडश च समाधिने सप्तदशं गुह्यरूपम् अष्टादशं च अब्जकं नवदशं नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रसन्नता. 19 नामानि विश्वंभर स्वरूपयो ज्ञानसिद्धी भवेत् प्राप्ती. एकादशं जपे जलें स्मशान दशपाठच सप्तवार पठेन्नरः सर्वशगो भवेत् हानिः संग्रामे विजयी भवेत्. अश्वस्थं बिल्वमान्दारं चन्दनं धातु पंचकं श्यामा सुगन्धि कादम्बा नववारं पठेत् सुखं मंत्रसिद्धी च नवरात्रेण. अष्टरात्रञ्च देवतं पञ्चरात्रे च जनवश्यं त्रिरात्रं त्रिसमाहितः द्विरात्रं व्याघ्रं सर्पानां मोहनं. मंत्रमालिका एवं हृदयं मार्तण्डपाठं शुभं कुलं जये. मार्तण्डक्षेत्रमान्यो वा कर्म धर्म सुखोवहम् एवं विशन्ति ते कार्यं मार्तण्डरूपं दर्शिनं. भावार्थतारको देव परब्रह्म स्वरूपिणीम् इति श्रुतिस्मृतियोगार्णव श्री मार्तण्डावतार प्रोक्तम्. ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्र संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमल्ल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही. तेही ब्राह्मण होमध्वजे विध्वंसिले सर्वही. आला ते समयी सदाशिव स्वये सोडोनी ब्रह्मांड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसा कांत हो. संगे घेऊनी सप्तकोटी गण हो आला असे भूतला. खंडेराय म्हणून या प्रकटला अद्भुत त्याची लीला. संबोधे मणिमल्ल मर्दोनिया गेला पहाडंच हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसा कांत हो.
घेता हा अवतार दुष्टदमुनी सद्भक्त रक्षियले. गायी ब्राह्मण होम हवने हे धर्म संस्थापिले. कीर्ती गाती भृगुमुनी सदा जन सत्कीर्ती उळंद हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. संतोषे जन सर्वदा उदळती भंडारा देवावरी. झालासे विजयी म्हणून दिवट्या लावूनिया प्रेमरी. केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दळिले दैत्य हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालीस आला असे. नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरीचे असे. ऐशिया जवस्थानका विरती पृथ्वीत नवखंड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा पादपर्यंत हो. झाले लोचन तुप्त पाहता मुख शशी तो माळसा कांत हो. अश्वारूढ करी स्वयंत्र जळके शस्त्र अखंड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. ऐशिया कुलदैवता नमोनिया जो नित्य भावे भजे. त्याला काय उणे न मागत सदा अद्यापही देईजे. दाता देईल भक्ती मुक्ती समान वारोने षाडांश हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे. त्याचे ही काळी काळ दास्य करोनिया राहील हे तो खरे. तेथे शाश्वत रंगला निज सुखे वारोनिया डंब हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी सप्तसती. अथ ध्यानम. ध्याये मार्तंडरूपम अचलं चलं विभुं कोटि सूर्यप्रकाशम्. आनंद विश्ववन्द्यं सकलं जनकरं कर्मधर्मादिनाथम्. अश्वम्बोधावरुणं परमं विरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पम्. श्रीमन्मल्लारिराजं विजय जयकरं माळसा कांतसिद्धम्. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदैवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमुती आदी शक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिचे चरणाशी. करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारीची सप्तसतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पितयांचे उपकार. मजा सती थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी. पुसती तयांशी सेवे करी सेवा कुल्या कुलदैवताची. दादांनी दाखवली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवकरांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता. आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात. सांगितले जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी. तो अवतरला मल्हारी या संसार सागरी. कळी काळाच्या लहरी तारावया सकल जना. धरता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकरांचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला दयाने संहार त्या मनिमल्ल दैत्यांचा. माळसा महाकाली स्वय प्रकटली शैलजा बाळी. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची. पुरविलास भक्तीची श्री मल्हारी सप्तसती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे.
आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी, एकांती अर्धांगी वैसोनी पुसती झाली शिवासी. पार्वती उवाच देवा तुमचे नानावतार तयासी नसे पार, जो उद्धरील मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र, ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने, भक्ती मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी कवने के अवसरी, पेटिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करोनिया. ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार, दरिद्रे पिडिले जे ऋषीवर तयांप्रती सांगतसे. सनत कुमार उवाच सप्तधर्मपुत्र तपासी आले मणिचूर पर्वताशी, अति तीव्र तपे मानसी करिते झाले आश्रमासी. त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून, करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती. तया वनाच्या ठाई मधुर नाचती पाही, मयूर नाचती पाही, कोकिळा आळविती लवलाही, बकशुक रुंजी करिताती. ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलतांचा परिवार, केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे, कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी, खड्ग झळके तयांचे करी छेदितसे वायुते. अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित, शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळांना. ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले, दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर. अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे, अनेक प्रकारची यत्रे मळमूत्र पवित्र केले. पुष्पाचे वृक्ष उन्माळिले, घरेदारे विध्वंसिले, मद्यपान करीते आले उद्ध्वस्त केले आश्रमासतये. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा, जैसा धरणी कंप झाला म्लानवदनी सृष्टी सारी. ऋषेश्वराशी घोर पीडिता कंठीपाश असे बांधिता, वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो. तया ऋषीच्या कांता त्याचे व्याकुळ करिता, नाशिले त्या पतिव्रता मल्ल दैत्य तहे वेळी. ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडोनी, कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पीडे करोनी. पूर्वी आम्ही पाप केले तेची फळे प्राप्त झाले, दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ जाहलो. आता कोणासी सांगणे कोण्या राजासी मागणे, देवराज ही जिंकोनसे या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी, का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवासी तोच हरील दुःख राशी, ऐसे विचार करिता मनाशी दैत्य पीडित ऋषीवर. आणि का पर्वती जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे, मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी. हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र, ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 25. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवूनी पर्वताशी, गेले सारे अमरावतीसी इंद्र राजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी करीती तयाची सेवा. तेथे सेवितसे अग्नी यमपाश सोडोनी, कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीतसे शक्राची. सूर्य शांतमूर्तीसी चंद्र सर्व भावेसी, बृहस्पती करी स्तवनाशी त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले अमरावतीत नगरीत. ऐसा तो देव राणा देखुनिया ऋषीगणा, स्वत उठोनिया सिंहासना तयांसी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊनी कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच तुझे अभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी. आला तेथे मल्ल दैत्य, घेऊनी दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला. आम्हासी पिडू लागला तपभंग करावया, आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे आनिके पर्वते ठेवून. आले तुझ शरण तू सर्व जानसी, देवराया तुके करणे दैत्यमनी मल्ला वध करणे. आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करोनिया. शक्र उवाच
त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले, एक अंगुष्टे तप केले, धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूचा वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वदवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून हृदयी श्री विष्णू चरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुनी, भक्ती जडली चरणी वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकत, कर्णी कुंडले मिरवित, हृदय वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी, पद्मासनी बैसले श्री हरिवदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्ती ऋषी नारदादिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुनी आनंदले, नेत्र तयाचे जळी भरले, नमस्कारुनी उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच, जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंद ऋषिकेशा परमानंदा, लक्ष्मीपती लक्ष्मीसहित राजहंसा, जगदात्मया जगज्जीवना. ऐसी स्तुती ऐकोनी संतोषला तो चक्रपाणी, मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषीशी. श्री भगवान उवाच, प्रसन्न झालं तुम्हासी, कायेने केले वैकुंठाशी. सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. ऐकोनी महाविष्णूंची वचने, संतोषली धर्मपुत्रांची मने, नमस्कार करुनी चरणे, सांगते झाले तयांसी. ऋषी उवाच, मणिचूर पर्वतासी आम्ही वसता तपासी, मणिमल्ल दैत्ये पीडिले आम्हासी, आमुचे आश्रमासी नासविले, अमरावतीचा राणा तो मल्ले जिंकिला, पीडिले आम्हा ऋषी जना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच, मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमर ते जाहले, कोणी जिंकू न शके तयांसी. ते नहार मानती एका त्र्यंबका वाचुनी, चला जाऊ शिवभूनी तुम्ही आम्हा समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वदील मणिमल्लासुरास, चला ऋषीवर हो. कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवूनी समर्था, सांगतसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती द्वितीयोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 87. श्रोते हो, व्हिडिओमधील स्वामी स्तवन, श्री मल्हारी कवच, श्री मल्हारी हृदय स्तोत्र, श्री मल्हारी अष्टक आणि अध्याय पहिला व अध्याय दुसरा अशी श्री मल्हारी सप्तशतीमधील सेवा आपण श्री खंडोबारायाच्या चरणी रुजू करूयात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद घेऊयात. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.